कथा निरूपण, आपला हरी कोण आहे तो हरी आपल्याला विसरायचा नाही. आपल्या सगळ्यांसाठी आता हरीचं रूप काय आहे? इथे एक कल्याण स्वामींचं चित्र सगळ्यांनी बघितलं असेल की शिष्य कसा असतो, किंवा माझ्यासाठी हरी कोण आहे, तर मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्यातला सगळ्यात मोठा माणूस. माझी संस्था कोणती, तर डॉक्टरांनी ती संस्था स्थापन केली होती. भारतीय मजदूर संघ स्थापन कोणी केला, दत्तोपंत ठेंगडींसारख्या माणसाने स्थापन केली. आज आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की जो मुख्य जो नायक आहे तो नायक जे सांगतोय त्याच्यावरती अतूट श्रद्धा पाहिजे. आज डॉक्टर नाहीये, आज गुरुजी नाहीये, आज बाळासाहेब देवरस नाहीये. माझ्यासाठी हरी कोण असतो, त्या शाखेमध्ये एक साधारण नियम असतो की डॉक्टर तर नाहीये, मग कोण असतात, डॉक्टर कोण असतात, किंवा दत्तोपंत ठेंगडी तर आज आपल्यामध्ये नाहीये, मग आपण काम करत असताना दत्तोपंत ठेंगडी म्हणजे कोण असतं, शाखेशी संबंधित म्हणून सांगतो. माझ्यासाठी प्रत्येक मुख्य शिक्षकाची आणि त्या कार्यभाराची आज्ञा ही डॉक्टरांची आज्ञा असते. आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, जे आपले सुपिरियर्स नाही म्हणता येणार त्यांना, आपण ज्यांच्या बरोबर काम करतो त्या सगळ्या लोकांचे. कल्याण स्वामीला फक्त रामदास स्वामी म्हटले की अरे ती छाटी उडतीये बघ, आणि छाटी उडतीये बघताना कल्याण स्वामीने हा विचार नाही केला खाली खोल दरी आणि खाली दरीत मी पडेल का काय. त्या ईश्वरी शक्तीच्या बळावरती ते ती छाती त्यांनी उचलून आणली आणि ती छाती घेतली आणि ते तशीचे तसे वरती, म्हणजे त्या ईश्वरी कृपेमुळे ते वरती आले आणि छाटी आणि ते दोघंही वरती आले. हे आपल्याला एकच गोष्ट करायला लागते की आपण आपल्या सगळ्या आपल्याला ज्या गोष्टी आपल्या ठरलेल्या आहेत त्या करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या, माझे जे सिनियर्स आहेत, माझे जे प्रमुख आहेत, त्यांच्या आज्ञा किंवा जो विचार झालेला आहे आपल्या एकत्र बैठकीत जो ठरलेला आहे तो आपल्याला एक्झिक्यूट करताना आपल्याला तेवढंच काम करायचं, त्याच्यापेक्षा वेगळा विचार करायची गरज नसते. हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण. ते सावधपण किती महत्वाचं असतं, तर सावधपण इतकं महत्वाचं असतं की औरंगजेबाला भेटायला शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराजांना जो माणूस बापाला मारतो, जो माणूस सख्या भावाला मारतो, तो शिवाजी महाराजांना का मारू शकत नाही? याचं कारण आहे ते म्हणजे सावधपण. शिवाजी महाराज आणि श्रीकृष्णाची ज्या वेळेला तुलना होते त्यावेळेला म्हणजे श्रीकृष्णाला कंसाने बोलवलेलं असतं, तिथं त्याला युद्ध करायला लावतात आणि तिथं वेगवेगळ्या लोकांना त्याला पुढं नेलं जातं. हत्ती तिथं येतो, एक हत्ती पिसाळलेला दारू पाजलेला हत्ती तिथं श्रीकृष्णाच्या अंगावरती पाठवला जातो आणि हा श्रीकृष्णाच्या अंगावर पाठवलेला हत्ती हा श्रीकृष्ण मुळातला स्वतः योद्धा, आणि श्रीकृष्णाने काय केलं, त्या हत्तीचा दात मोडला आणि दातानेच त्या हत्तीला मारलं. तर त्या हत्तीला ज्या वेळेला दाताने मारलं त्यावेळेला श्रीकृष्ण गेला नाही कंसाला भेटायला. श्रीकृष्ण गेला कुठं, शस्त्रागारात गेला. शस्त्रागारात गेल्यावरती श्रीकृष्णाला भेटले तिथं कुब्जा, आणि कुब्जेला भेटल्यावरती कुब्जेला विचारलं श्रीकृष्णाने कुठं चालली आहेस, तर श्रीकृष्णाने सांगितलं, कुब्जेने सांगितलं की मी कंसाला चंदनाची मुठी करून घेऊन चालले. तर म्हणजे थांब. त्या कुब्जेला फक्त स्पर्श केला श्रीकृष्णाने आणि त्या कुब्जेचं रूपांतर झालं त्या उत्तम दिसणाऱ्या स्त्री म्हणून. आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे श्रीकृष्ण हा जो होता की अखंड सावधपण जे होतं ते प्रचंड वेळेला श्रीकृष्णाकडे होतं, आणि श्रीकृष्णाला कळलं की आपल्याला नक्की कुठं जायचंय, मग तो शस्त्रागारात म्हणून गेला. हेच शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेला कुठंही अखंड सावधपण म्हणजे काय, तर ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि सुरक्षेच्या विषयामध्ये जर आपल्याला कोणती गोष्ट करायची असेल तर अखंड सावधान राहणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला अखंड सावधान आपण राहू त्यावेळेला आपलं काम हे नेटाने होणार आहे. आपल्या शत्रूचा ज्या वेळेला आपण अभ्यास करू, शत्रूचा अभ्यास म्हणजे काय असतं, पालखेडच्या लढाईमध्ये ज्या वेळेला सगळ्या बाजूंनी म्हणजे शत्रू ज्या वेळेला पॅक झाला त्याच्यानंतर ही पालखेडची लढाई झाली, आणि ती पालखेडच्या लढाईचा अभ्यास हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये केला जातो. जसं शिवाजी महाराज होते, जसं ह्या ज्या तीन गोष्टी आपल्याला म्हणजे रामदास स्वामींनी सांगितलेल्या आहेत की अखंड सावधपण आपलं गरजेचं काय आहे. आताच्या घडीला आपल्या पुढं म्हणजे हे सावधानता ही असेल की जनतेमध्ये बाळगलेली शिस्त होती. जनतेमध्ये बाळगलेली शिस्त कशी असते म्हणजे आपल्या प्रत्येक कामामधली जी शिस्त असते ती शिस्त किती महत्वाची असते. या शिस्तीचं एक छोटंसं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. एका छोट्या देशामध्ये की ज्या देशाला कधीही आतापर्यंत म्हणजे 1948 साली तो देश स्थापन झाला, त्या देशाचं नाव नंतर सांगतो. त्या देशाला स्वतःची जमीन नव्हती. त्या देशातले नागरिक 2000 वर्ष इतस्ततः भटकत होते, आणि इतस्ततः भटकत असताना त्या इतस्ततः भटकणाऱ्या नागरिकांना ज्या
जातील त्यांचा द्वेष व्हायचा, त्यांना टाळलं जायचं, त्यांना मारलं जायचं. हिटलरनी या सगळ्या लोकांचं एकत्रित हत्याकांड केलं आणि ही सगळी जी ज्यू जमात होती ती ज्यू जमात सगळ्यांनी एकत्रितपणे काय केलं, त्या लोकांनी एक त्यांच्या म्हणजे पॅलेस्टाईन आजचं जे आहे किंवा आजचा जो इस्रायल देश आहे, ही जमीन इस्रायलची स्वतःची नव्हती. इस्रायलच्या लोकांनी आपल्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण एक तर स्वतंत्र आहोत, हे आपलं राज्य आहे, हा खूप महत्वाचा भाग आहे. ज्या वेळेला इस्रायली लोकांकडे स्वतःची जमीनच नव्हती त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी एकत्रित आले. त्या काळातले त्या वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले श्रीमंत लोकांना त्यांनी सांगितलं की एकत्रित आल्यावरती काय होतं की जमिनी आपण सगळ्यांनी एका ठिकाणी विकत घेऊ. आणि मग त्यावेळेस आपल्याला जे पॅलेस्टाईन होतं तिथल्या सगळ्या जमिनी ह्या लोकांनी एकत्रितपणे विकत घ्यायला सुरुवात केली. 19व्या शतकाच्या पहिल्या दशकात म्हणजे 1910, 12, 15च्या आसपास या सगळ्या लोकांनी जमिनी एकत्रित विकत घ्यायला सुरुवात केली. 1910, 20, 30 पासून हा सगळा प्रकार चालू झाला. 1940, 45 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जमिनी विकत घेतल्या आणि तिथं जमिनी विकत घेतल्यानंतर या लोकांनी 1948 साली सांगून टाकलं की हा आमचा देश आहे, त्याचं नाव आहे इस्रायल. हा इस्रायल देश आहे. हा इस्रायल देश आहे केवढासा, 2 पुणे जिल्हे एवढा आहे. इस्रायल हा देश जो आहे हा फक्त 2 पुणे जिल्ह्या एवढा देश आहे. इस्रायलची लोकसंख्या किती आहे, फक्त 90 लाख, म्हणजे 1 कोटी पण ज्याची लोकसंख्या नाही तो देश हा इस्रायल आहे. इस्रायलची गंमत काय आहे, इस्रायल हा असा देश आहे की त्या देशाला 57 मुस्लिम राष्ट्र जी आहेत ती सगळीच्या सगळी घाबरतात. 57च्या 57 मुस्लिम राष्ट्र ही घाबरतात. 2 पुणे जिल्हा एवढा देश आहे, त्याच्या 10 पट 25 पट मोठ्या आकाराचा इराण देश आहे. आज इराणला तिथल्या तिथं त्यांनी गार केलेला आहे. म्हणजे इस्रायलची गोष्ट तुम्हाला काय सांगतोय मी, तर सुरक्षा म्हणजे काय असतं हे त्या लोकांनी सगळ्यात मोठं काम केलं. जसं आपल्याकडे म्हणजे बहिर्जी नाईक जसे होते तसे त्या देशांमध्ये त्यांनी आताची एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. तिथं एली कोहेन नावाचा एक त्यांचा इस्रायलचा माणूस होता. एली कोहेन हा काय करत होता, म्हणजे इस्रायल ज्या वेळेला 48 साली स्थापन झालं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक होते, म्हणजे इस्रायलनी केलं काय, तर इस्रायलनी एकच धोरण ठरवलं की आमच्याकडे तुम्ही 1 फूट आलात तर आम्ही तुम्हाला 10 फूट मागे तुमच्या घरात घुसणार. हे जे इस्रायलनी धोरण ठेवलं याचं कारण असं होतं की इस्रायलच्या देशात युद्धासाठी एवढे तयार लोक आहेत. तिथं एकच काम आहे, प्रत्येक नागरिकाला 3 वर्ष कंपल्सरी मिलिटरीमध्ये जाणं कंपल्सरी आहे. त्यामुळे त्यांना शिस्त काय असते, म्हणजे जे आपण सुरक्षा कर्मी जे काम करतो आहोत तर प्रत्येकाच्या डिसिप्लिन असते. डिसिप्लिन काय होते की 3 वर्ष जो व्यक्ती इस्रायलचा नागरिक असतो त्याला 3 वर्ष ज्या वेळेला तो मिलिटरीमध्ये काम करतो त्या मिलिटरीमध्ये काम केल्यानंतर त्या माणसाला एक शिस्त अंगात येते. आणि स्त्रियांना त्यांनी थोडीशी सवलत दिलेली आहे. काय सवलत दिलेली आहे, प्रत्येक स्त्रीला 3 वर्ष जावं लागत नाही, 2 वर्ष प्रत्येक स्त्रीला कंपल्सरी मिलिटरीमध्ये काम करावं लागतं. मिलिटरी, नेव्ही, आर्मी त्यांचं जे काही भाग असेल त्याच्यामध्ये 2 वर्ष त्यांना कंपल्सरी काम करावं लागतं. आणि हा जो देश आहे हा अख्खा देश अख्ख्या युद्धाला 4 तासात तयार झालेला असतो. आपल्याला माणसं येतात कधी, काम युद्ध होतं कधी हे कळत पण नाही. लोक युद्ध आपल्यासाठी वेगळे लोक लढत असतात, पण ह्या सगळ्या लोकांनी तिथं 4 तासामध्ये ते तयार होतात. आजपर्यंत जगामध्ये 1948 पासून 2024 पर्यंत इस्रायल एकही युद्ध हरलेला नाही. त्यांची जी जमीन होती ती जमीन त्यांनी तर ठेवलीच, शिवाय आणखीन काही मोठ्या जमीन त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. 1967 साली त्यांच्यावरती 5 आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रांनी आक्रमण केलं आणि त्या 5 ज्या वेळेला त्या लोकांनी आक्रमण केलं त्यावेळेला असा विषय झाला की हे इस्रायल आहे एवढं छोटंसं राष्ट्र आहे आणि या छोट्याशा राष्ट्राला ज्या वेळेला आपण संपून टाकू असं 5 मोठ्या इराण, इराक, सिरिया, लेबनॉन या सगळ्या राष्ट्रांना वाटलं की आपण सगळे मिळून ज्या वेळेला त्याच्यावरती हल्ला करू त्यावेळेला ते 4 दिवसामध्ये संपून जाईल. आणि झालं उलट, फक्त आणि फक्त 7 दिवसामध्ये, त्याला 6 डे वॉर म्हणतात, 6 दिवसामध्ये 6च्या 6 देशांनी ज्यांनी आक्रमण केलं होतं ते सगळे देश हारले. आणि ते सगळे देश हारल्यावरती त्यांची एक पंतप्रधान होती, तिचं नाव जे होतं तर ती त्या लेडी पंतप्रधान जी होती, 5 ज्या प्रमुख स्त्रिया मानल्या जातात जगामधल्या, तर ती गोल्डा मेयर होती आणि तिला आयर्न लेडी म्हटलं जायचं. गोल्डा मेयरला बगदादचा माणूस म्हटला की
रणगाडे आमच्याकडचे जे रणगाडे आहेत बगदाद ते तेल अवीव येतील. तेल अवीव ही इस्रायल मधलं शहर. तर ती बाई त्यांना म्हणाली की ज्या रस्त्याने बगदादवरनं तेल अवीव पर्यंत रणगाडे येणार आहेत तेच रस्ते तेल अवीव वरनं बगदादला पण जातात आणि पुढच्या 6 दिवसामध्ये